दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून शिक्षण मिळत नसल्याने गावकरी संताप व्यक्त करतायत। इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण या ठिकाणी दिले जाते, परंतु मागील वर्षीपासून अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा शिक्षक मिळत नाही। त्यामुळे शिक्षण विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असून तात्काळ येथे शिक्षक नेमावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। जनार्दन झोले, शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, टाके देवगाव। मी आपणाला विनंती करतो की आमच्या शाळेमध्ये खूप शिक्षकांची अडचण झाली आहे। आमच्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीत आणि हे शिक्षक भरती आपण करून द्यावा ही आपणास विनंती करतो। जर असे केले नाही तर आम्ही गावकरी मंडळी 8 दिवसामध्ये खूप मोठे तीव्र आंदोलन करू असं वाटतं। आपल्या शाळेत शिक्षक संख्या कमी आहे, त्या संदर्भात आपण काही शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला का? हो, आम्ही शिक्षण विभागाला तक्रार तसं आम्ही पत्र पण दिलं होतं। माझं नाव पांडुरंग शंकरराव झोले, सामाजिक कार्यकर्ते, टाके देवगाव। टाके देवगाव ही केंद्र शाळा असून अत्यंत दुर्गम भागातली ही शाळा आहे आणि इथं गेल्या वर्षापासून ऑक्टोबरपासून मुख्याध्यापक तर नाहीच आहे, परंतु 3 वर्गासाठी वरचे 3 शिक्षक जे असतात ते शिक्षकसुद्धा आम्हाला मिळाले नाही। आम्ही अनेक वेळा BDO, गट शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदेमध्ये लेखी तक्रार करूनही आम्हाला ते शिक्षक आत्तापर्यंत मिळाले नाही। त्यामुळं या शाळेचे अत्यंत नुकसान होते आणि मुलांची एवढी मोठी नुकसान होते का पालकसुद्धा आज कंटाळले का गेल्या वर्षापासून म्हटलं तरी हरकत नाही, 8 महिन्यापासून आम्हाला आजपर्यंत शिक्षकच जर देत नसेल, शिक्षण खातं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून जर याचा दखल घेतली जात नसेल तर संपूर्ण आमच्या गावचे लोक तीव्र आंदोलन करतील, शाळेला कुलूप ठोकतील। 8 दिवसामध्ये जर शिक्षक आम्हाला उपलब्ध झाले नाही तर पुन्हा आम्ही सर्व गावकरी शाळेला कुलूप ठोकून इथंच आमरण उपोषण करू किंवा जिल्हा परिषदेमध्ये येऊन बसू। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।